हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट मिल्कशेक. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 10-15 बदाम घेतले, 10-15 काजू, काळे मनुके आणि हिरवे मनुके आणि थोडेसे खारीक घेतलेत. तर सर्व मिक्स करून आपल्याला दुधामध्ये 10 ते 15 मिनिटं त्याला भिजवून घ्यायचे. आपल्याला जेवढा टाईम असेल तेवढा वेळ आपण भिजवू शकतो. मी कमीत कमी अर्धा तास ठेवला होता. आता ते सर्व भिजेपर्यंत आता आपण इकडे दूध गरम करून घ्यायचे. छान असं उन्हाळ्यामध्ये थंडगार असं मिल्कशेक बनवून पिऊ शकता. एकदम इझी रेसिपी आहे. आईस्क्रीम वगैरे असं काहीच टाकलेलं नाही आहे. एकदम साधं सिंपल बनवले. आपलं दूध गरम होईपर्यंत आपण सगळे ड्रायफ्रूट एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. चांगलं भिजल्यामुळे ते व्यवस्थित बारीक पण होतील पटकन. हे बघा अशी छान पेस्ट तयार झाली आहे. आणि त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच वगैरे आपलं मध टाकून घ्यायचं आहे. थोडंसंच टाकलं, 1 चम्मच पण नाही टाकला. आणि आपले सर्व पेस्ट आता आपल्या दुधामध्ये टाकायचं आहे. दूध पण व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं. त्यामध्ये 2 चम्मच साखर टाकली आहे आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपलं मिल्कशेक व्यवस्थित थंड झालं आहे. आता ते द्यायचे मुलांना प्यायला. त्यामध्ये वरनं थोडेसे बदामाचे काप टाकलेत. तर बघूया, मुलांना तर दूध अजिबात आवडत नाही, तरी पण देऊन बघूया. तर हा बघा माझा छोटा मुलगा आहे. त्याची रिॲक्शन बघा.